याच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला करतेस तू? अरे आदित्य, फारुख प्लीज, हा माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, असं काही करू नको. दिशा, एकतर तुला आमंत्रणच नाही आहे, तू खाली असे ते. प्लीज तू प्लीज जा इथून. प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला, जा इथून प्लीज. आदित्य, अरे तू ना असं नको बोलूस माझ्याशी. तू उलट तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे सरे. हो, ऍटलीस्ट मी तरी तुझ्या दया दाखवून इथे आज तुझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. नाही तर कोण आलं मला सांग बरं. तू ज्यांची एवढ्या आतुरतेने वाट बघतोयस ते कोणीच नाही आले. बघ तू किती एकटा पडलायस. आज इथे तुझ्यासोबत तुझं जवळचं कोणीच नाहीये. ना तुझी आई, ना तुझी ती मोलकरीण बायको, ना तुझा भाऊ, ना तुझी वहिनी. कोणी नाही येणार आदित्य, कोणी नाही येणार. तुला वाटतंय ते येतील, पण खरं तर तू आता संपूर्णपणे एकटा पडलास. बिचारा, वाईटच वाटतंय मला तुझं. दिशा म्हणते तेही बरोबर आहे. अजून कोणीच कसं आलं नाही. हॅलो बाबा. बाबा तुम्ही निघालात ना? इथे सगळी तयारी झाली आहे. प्लीज प्लीज बाबा जरा लवकर या ना. आई लवकर घेऊन या. सगळे तयारी झाली आहे उद्घाटनाची. बाबा मला आईच्या हस्तेच उद्घाटन करायचं. आदित्य, आता तू आईला आणि कोणाशीच वाट नको बघूस. हे बघ, आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत रे तुझ्या पाठीशी. मुहूर्त नको ठेवू दिवस. गुरुजींनी सांगितले ना, त्याच मुहूर्तावर उद्घाटन करून घे. बाबा पण आदित्य, बाबा मी माफ कर मला.